नमस्कार, मी नीता पुढे. कवठी एम आय तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी कवठे गावात एम आय देवीचं प्राचीन मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये 5 सालकरी असतात. तिथे देवीची सेवा करतात, मातंग समाजाचे असतात. त्या 5 घरांमध्ये माझे वडील सालकरी म्हणून तिथे नामांकित आहेत. दरवर्षी भक्ती भावाने तन मन अर्पण करून तिथे देवीची सेवा करतात. तर यावर्षी आम्हाला असं कळलं की माझ्या वडिलांचा साल दुसरीकडे देणार आहेत. म्हणून आम्ही जे संस्था आहे, एम आय ची जी संस्था आहे, त्या संस्थेचे विश्वस्त विजय कुमार गोरे यांना आम्ही बोलण्यासाठी गेलो विश्वस्त विजय गोरे यांच्याशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर मी त्यांना असं हे बघा, इथे हा लेखी अर्ज आहे. त्यांना मी हा लेखी अर्ज दिला. आता सध्या सगळं लेखी चालतं म्हणून मी हा लेखी अर्ज दिला. तर त्यांनी विश्वस्त गोरे आहेत ना, त्यांनी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी खूप कॉन्व्हर्स केले तिथे त्यांच्याशी बोलून. तर ते मला काय म्हणाले की ते असं म्हणाले की बाहेर जो मातंग समाज आहे, सेवा करतात, त्यांच्यामध्ये सालकरी नेमण्याचा अधिकार आमच्या संस्थेला नाहीये. ते फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने बघायचं. तिथं अनेक वर्षापासून सोनाजी पंचरास हे साल करत आले प्रामाणिकपणे. 8 शिळ्या भाकरीच्या तुकड्यावरती त्यांनी तिथे आयुष्य घालवलं. त्यांचं हल्ली डफडे वाजवून तिथे त्यांना ऊन नाही पाऊस नाही बघितला, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तिथे त्या देवीची सेवा केली. भक्तिभावाने तिची पूजा चाकरी केली. प्रामाणिकपणे सर्व काही असताना ते स्वतः बोलले तिथे की सोनाजी दगडू पंचरास अनेक वर्षापासून जरी ते साल करतायत तर ते मेन मानाचे आहेत. ते जे म्हणतील आणि ते जे बोलतील तसंच होईल, असं आम्ही जेव्हा तिथे विचारण्यात गेलो किंवा बोलण्यात गेलो तेव्हा सरळ विजय गोरे पाटील कुमार यांनी आम्हाला असं सांगितलं. ते झाल्यानंतर आम्ही ते एम आय देवी संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्ष त्यांच्या राहत्या ठिकाणी गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, माझ्याकडून जेवढं होता होईल तेवढं मी प्रयत्न करेन आणि तुमचं जे हक्काचं आहे ते तुम्हाला मी देईन. पण ते घडल्यानंतर आम्ही तसंच मोठ्या आशेने घरी आलो आणि आखिरी झाल्यानंतर तिथं वर्षाने मीटिंग होत असते. त्या मीटिंगमध्ये आम्ही गेलो. 18 एप्रिलला मीटिंग झाली. त्या मीटिंगला आम्ही सर्व उपस्थित राहिलो. तर त्या मीटिंगमध्ये बोलत असताना मी जेव्हा त्यांना विचारायला गेली की तुम्ही म्हणाले होते जे साल करतायत, आता अनेक वर्षापासून ज्यांनी साल केलंय त्या सालकरी जे बोलेल तो जे म्हणाल तेच इथं होणार. म्हणजे विजय कुमार गोरे हे म्हणाले तेच ठरवतील. आणि मग त्यांनी मीटिंगमध्ये सरळ सरळ बोलले. जेव्हा मी हा जाब विचारण्यास गेले तिथे मीटिंग त्यांनी बरखास्त करण्याचं ठरवलं. त्यांनी तिथे त्यांचं काहीही न ऐकता, सोनाजी पंचरास यांचं काहीही न ऐकता मीटिंग बरखास्त केली आणि उठून चालले. त्या क्षणी मी उठले. त्यांची मुलगी विचारण्यासाठी जा की सर तुम्ही असं का करता, माझ्या वडिलांना बोलण्याचा चान्स सुद्धा दिला नाही. साल तर त्यांनी केले, एवढ्या वर्षापासून पूजा चाकरी देवीची आतापर्यंत त्यांनी केली, मग तुम्ही त्यांना बोलण्याची संधी का नाही दिली. म्हणून मी तिथे बोलण्यासाठी उभी राहिले. तर त्या लोकांनी सरळ सरळ मला फेटाळलं आणि मला म्हणाले मी काहीही बोलेन, असं मला त्यांनी प्रत्युत्तर दिलं. आणि तिथले लोक मला माझ्यावरती नको त्या शब्दाने अपशब्द बोलायला लागले. माझ्यासोबत असणारे माझे सहकारी व्हिडिओ बनवत होते. मला सांगा कोणत्या कायद्यामध्ये असं लिहिलंय की व्हिडिओ बनवायचा नाही. त्याला सुद्धा मारहाण केली, त्याच्या गळ्यावरती नख वगैरे असे हे झालेली आहे. आणि त्यानंतर तिथून त्यांनी आम्हाला हे करून धक्के देऊन बाहेर काढलं आणि नंतर ती मीटिंग तिथे थांबवली आणि दुसऱ्या एका लॉक रूम मध्ये घेऊन गेले. तिथे मीटिंग भरवली आणि तिथे हाणमार करण्याचा प्रयत्न केला. जातीवाची शिवीगाळ केली. मी त्यांना विचारलं की जुनं रेकॉर्ड दाखवा तुम्ही आम्हाला, तुमच्या संस्थेचं जुनं रेकॉर्ड दाखवा. तर त्या टायमाला त्यांनी एका मुलाला ते रेकॉर्ड दाखवायला सांगितले त्यांच्या. तर तो मुलगा म्हटला की मी त्या ठिकाणी नाही, मी त्या ठिकाणापासून लांब आहे आणि तो मुलगा तिथेच होता. म्हणजे आता त्यांनी तिथे खोटं बोलले, जुनं रेकॉर्ड लपून ठेवलं, नवीन रेकॉर्डवरती नवीन सिग्नेचर घेतले आणि तिथे आम्हाला त्यांनी आमच्यावर होणारा अन्याय हा त्यांनी डोळ्यातून बघतायत आणि सगळं काय घडतंय तिथे, तरी त्यांनी आमच्या विरुद्धात तिथे सगळं काय केलं आणि आम्हाला तिथून धक्काबुक्की करून बाहेर काढलं. आणि त्यानंतर आम्हाला घरी येऊन धमक्या देण्यात आल्या. मग आम्ही कंटाळलो त्या गोष्टीला आणि त्यानंतर आम्ही हे बघा 21 तारखेला एफ आय आर केली. शिरूर या ठिकाणी आम्ही एफ आय आर केली. तर एफ आय आर मध्ये बघा किती गुन्हे आहेत तिथे, 351(2), 351(3), 352, 115(2), 189(2), 191(2), 190, 31R, 31S, 32VA आणि 6
असे गुन्हे दाखल केले त्या आरोपींवरती. आणि त्यानंतर त्यांनी परत वारंवार आम्हाला हे करून सुद्धा केस मागं घे असं करण्यासाठी आम्हाला ते वारंवार मिटिंगी घेत होते आणि मिटिंगला आम्हाला बोलवत होते. हे बघा, हाय मिटिंगचे फोटो. वारंवार ह्या अशा मिटिंगी घेऊन आम्हाला बोलवण्यात आलं व तिथे आम्हाला वारंवार धमक्या देण्यात आल्या की केस मागे घे. तर ते नेहमी अशा मिटिंगी घेऊन माझे वडील तिथं गडबडत होते, गडबड्यात होते, रडत होते. त्यांना माझा हक्क मला द्या म्हणून असे त्यांनी विनवण्या केल्या, पाया पडले सर्वांच्या. पण तिथले जे विश्वस्त आहे विजय कुमार गोरे ते तिथनं गायब झाले आणि त्यांचे बंधू सुरेश पाटील हे मीटिंगला उपस्थित होते. त्या सुरेश पाटील ज्या सुरेश गोरे आहेत ना, त्यांनी सुद्धा त्यांचे विचार फेटाळले. ते एवढे तिथे रडले, फार नतमस्तक झाले, पाया पडले तिथे, तरी सुद्धा त्यांनी त्यांची दखल घेतली नाही. मग त्यानंतर ते वारंवार धमक्या द्यायला लागले. म्हणून आम्ही म्हटलं आम्ही पोलीस स्टेशनला परत जाऊ. तर ते म्हणाले आम्ही पोलिसांनाही घाबरत नाही. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पुन्हा एक अर्ज केला. तिथे हे बघा, हा पोलीस स्टेशनला पुन्हा अर्ज केला की असं आमच्यासोबत घडतंय. तर DYSP प्रशांत डोले हे होते. प्रशांत डोले सर काय म्हणाले, मॅडम आमचा तपास चालू आहे. तर त्यांनी पंचनामा करण्यासाठी तिथे काही लोक पाठवले गेले. त्यांनी त्या रूममध्ये सुद्धा आम्हाला ऐकलं. तर ते म्हणाले जिथे घडलं एवढं ठीक आहे, आम्ही एवढं हे करू. माझे वडील हे जे मीटिंगचे धसके वगैरे घेऊन आणि टेन्शन घेऊन मरण पावले. मरण पावल्यानंतर आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला गेलो आणि म्हटलं तुम्ही चार्जशीट टाकलेत का, आरोपींविषयी काही गुन्हा दाखल केलाय का. तर सरळ तिथले DYSP प्रशांत डोले हे मला म्हणाले की आमच्यावरती राजकीय दबाव येत असल्यामुळे आम्ही थोडं मागे पुढे करतोय. तर माझी विनंती आहे, तुमच्यावरती राजकीय दबाव येतो आणि ते आम्हाला पुरावे मागतात, तर आम्ही पुरावे ह्यांना द्यायचे. तुमच्यावरती काय घडले, आम्ही आमच्या स्वतःची इज्जत रस्त्यावर काढायचे, कुणी आमचे कपडे बिपडे फाडले तर असे आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ का, म्हणजे आम्हाला आमची स्वतःची इज्जत नाहीये का. माझी विनंती आहे सरकारला आणि प्रशासनाला की आम्हाला याच्यातून न्याय मिळवून द्या. प्लीज मी कृपया करते, विनंती करते. जे आमच्यावर घडले, आमच्या समाजामध्ये ते लोक भांडण लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आमच्या घरावरती ही वेळ आली, अजून आमच्याच गावामध्ये दुसऱ्या घरावर सुद्धा ही भविष्यात वेळ येऊ शकते. आमच्या लोकांना आमच्या विरोधात उभे करतात, पुरावे गोळा करतात आणि आमच्या विरोधात जबानी द्यायला सांगतात.